पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी भाजपाचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांना प्रदेश पक्ष श्रेष्ठींनी पक्ष शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे। या नोटिसीवर 7 दिवसात उत्तर देण्यास त्यांना कळविण्यात आले आहे। भाजपाचे प्रदेश कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या सहीने पाठविण्यात आलेल्या या नोटिशीमध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी विविध 8 आक्षेप ठेवण्यात आले आहेत। म्हाडा लोकसभा निवडणुकीत माळशिरसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेस अनुपस्थित राहणे, म्हाडा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील कुटुंबियांनी भाजप विरोधी काम करणे, एका पत्रकार परिषदेत मोहिते पाटील कुटुंबियांनी म्हाडा व सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा पाडण्याचे वक्तव्य करणे, लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या बूथ प्रमुखांना आपल्या कार्यकर्त्यांकडून धमकावणे, पोलिंग एजंट मिळवून देणे, म्हाडा लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची गळाभेट घेऊन मतदारांना भाजपाच्या विरोधात मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे, महायुती सरकारने जयशंकर सहकारी साखर कारखान्याला अडचणीतून बाहेर येण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले, त्या साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकरवी भाजपाच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा प्रचार करणे आदी आक्षेपार्ह मुद्द्यांचा नोटिशीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे। 3 वर्षात म्हाड्याचे तत्कालीन खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि तत्कालीन आमदार राम सातपुते यांच्याशी बिनसल्यानंतर आणि त्याची भाजपा पक्षश्रेष्ठींनी दखल न घेतल्यामुळे मोहिते पाटील कुटुंबीय भाजपापासून दुरावत गेले। या पार्श्वभूमीवर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपामधून बडतर्फ करण्याची मागणी माजी आमदार राम सातपुते व इतरांनी केली होती। त्यानुसार अखेर प्रदेश पक्षश्रेष्ठींनी मोहिते पाटील यांना पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी कारणे दाखवा अशी नोटीस बजावली आहे। या नोटिशीला आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे काय उत्तर देणार याकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे।